नमस्कार मित्रांनो, खूप सारे आपण ट्रेक वगैरे केले आणि आता आपण एक आगळ्या वेगळ्या टूरसाठी बाहेर पडलो आहोत. आपण चाललो आहोत कर्नाटक राज्यातील हम्पी या शहरामध्ये. लवकरच हम्पी महोत्सव चालू होतो, तर त्यासाठीच आपण आता कर्नाटकला चाललो आहोत. मी आता आहे CSMT स्टेशनला आणि इथूनच हम्पीसाठी ट्रेन आहे. हे आपली सोलो ट्रॅव्हल असणार आहे आणि या सोलो ट्रॅव्हलमध्ये आपण नवीन शहरामध्ये आणि नवीन राज्यामध्ये जाणार आहोत. सो मजा तर खूप येणारच आहे. आत्ता मी ट्रेनमध्ये आहे आणि थोड्या वेळानंतरच आपल्या सुंदर आणि मजेशीर जर्नीला सुरुवात होणार आहे. फायनली आपण ट्रेनमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघितलंय सीट वगैरे इकडे आहे. सीट 3 दिवसाचा आपला प्लॅन आहे. 3 दिवसामध्ये हम्पी महोत्सव वगैरे आपल्याला बघायचा आहे. सो त्या हिशोबानेच आपण चाललो आहोत. पूर्ण रात्र प्रवासात आपण झोपून गेलो होतो आणि जेव्हा सकाळी उठलो तेव्हा आपण कर्नाटकमध्ये पोहोचलो होतो. आणि हा होता बाजूचा नजारा. सुंदर असा निसर्ग आणि शेतीचा नजारा पाहत चहा पिण्याचं मन झालं आणि आपण थोड्या वेळातच चहा मागवला. ट्रेनची विंडो सीट सोबत चहा आणि बाजूला असणारा सकाळचा सुंदर असा नजारा, ह्याची काही बातच वेगळी. असं करत करतच आपण आत्ता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो होतो. सो फायनली आपण इथे हॉस्पिटलला उतरलेलो आहोत. कर्नाटकमध्ये आहोत सध्या, कारण तब्बल 17-18 तासची ट्रॅव्हलिंग होती आणि ट्रेन खूप स्लो होती. त्या मानाने थोडंफार उशीर झाला. आत्ता वाजले दुपारचे 1:45 आणि आपल्याला जायचं आहे इथून आता हम्पीसाठी. सो हम्पी इथून अप्रॉक्स 13 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे. सो आता जायचं कसं हे बघायचं आहे, कारण बाहेर ऑटो किंवा बस आहेत ते बघायला लागेल, कारण डायरेक्ट ट्रेन हम्पी नाही, हॉस्पिटलच आपल्याला सोडते. सो आता आपण हॉस्पिटलच्या स्टेशनला आहोत आणि पुढे आता जाऊन बघूया. त्या साईडला पलीकडच्या लेफ्ट साईडला जायचं आहे हम्पीकडे जायला. सो बघू आता पुढे जाऊन, कारण दुपार झाली, भूक पण लागली आणि कुठेतरी आधी हॉटेल्स वगैरे बघून जेवण प्लस स्टेची व्यवस्था आधीच करायला लागेल, कारण 2-3 दिवसाचा प्लॅन आहे म्हटल्यानंतर आपल्याला पूर्वतयारी करायलाच लागणार आहे. आणि बऱ्याच ऑटो इथे आहेत जे थोडं एक्स्ट्रा चार्जेस सांगतात, पण आपण 14 किलोमीटरचं अंतर आहे आणि तब्बल 200 रुपये घेतले. 300-400 रुपये ॲक्च्युली आता फेस्टिवल चालू असल्यामुळे ना बरेच सारे म्हणजे असे की जास्त रेट घेत आहे. सो ठीक आहे, 200मध्ये आता आपण जाऊ, कारण आपल्याला रिटर्न आपण 2-3 दिवसांमध्ये सध्या काय फिरायचं नाही. तर आत्ता आपण पोचलो हम्पीमध्ये आणि हम्पीच्या आपण आता जस्ट समोरच आहे आपल्या, तो आहे विरूपाक्ष मंदिर. हे बघा तुम्हाला दिसतच असेल माझ्या मागे. तो हा विरूपाक्ष मंदिर आहे आणि आता आपल्याला इथेच कुठेतरी स्टेची व्यवस्था करायची आहे, कारण याच्या बाजूलाच गेस्ट हाऊस किंवा कॉटेज वगैरे आहेत छोटे मोठे. तिकडे बघू, कारण सध्या आता जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे, जेवायचं आहे, त्याच्यानंतर मग आपण फिरायला बाहेर पडू. इथे जवळपास पूर्णपणे ना सर्व काही एकदम डेकोरेशन वगैरे केलं आहे, कारण फेस्टिवल चालू आहे हम्पीचं आणि त्या फेस्टिवलचंच पूर्ण हे डेकोरेशन वगैरे चालू आहे. पब्लिकसुद्धा खूप आहे, कारण 3 दिवस फेस्टिवल आहे, त्याच्यामुळं बाहेर देशातून आणि पूर्ण इंडियामधून लोक आलेले आहेत. तर आपण संध्याकाळी बघू. आपल्याला रूम मिळाली. ॲक्च्युली फेस्टिवल असल्या कारणाने ना इथे रूम थोडे कॉस्टली आहेत. मार्केटमध्ये मी 2-3 ठिकाणी बघितलं तरी पण 2000-2500 होते, पण एक रूम भेटली आपल्याला. ती हे म्हणजे पर डे. आता आपण रूममध्ये आहोत. ही बघा रूम छोटीशीच आहे, कारण मला थोडंफार काम चालवच पाहिजे होतं. तो पर डे मला ह्या रूमचे पडले ते 1200. सो 1200मध्ये रूम भेटली. आणि बाकी ठिकाणी बघितले तर 2000च्या खाली कुठेच नाही, कारण फेस्टिवल आहे, ऑब्वियसली आहे, क्राऊड आहे, त्याच्यामुळे रूम्स वगैरे भरपूर फुल झाले आहेत. आणि मार्केटमध्ये म्हणजे आपण हम्पीचं विरूपाक्ष मंदिर आहे ना त्याच्या अगदी पलीकडेच रूम आहे, त्याच्यामध्ये. सो फ्रेश वगैरे झालो आहे आणि जेवण वगैरे करून झाले आणि आज आपण बाहेर पडलो आहे, कारण आता दिवसभर आपण ट्रॅव्हल केलं दुपारपर्यंत. सो आता काय करायचं म्हणून थोडं बाहेर पडलो आहे. पाठीमागेच आहे इथे विरूपाक्ष मंदिर. सो इकडे जाऊया. आता तुम्ही डिसाईड नाही केलं की नक्की काय बघायचं काय नाही. सो थोडंफार वॉकेबल अंतरावरच बरेच सारे स्पॉट आहेत. सो बघू फिरता काय बघायचं ते.
25 रुपये. सो हे 25 रुपयाची एंट्री फीस घेऊन तिकीटमध्ये घेऊन आपल्याला आतमध्ये सोडतात आणि मंदिर आतमध्ये आहे. हा जो आहे ना हा इकडे मंदिर आहे. मित्रांनो आपण मंदिरात आहोत आता आणि मंदिरात पुढे पुढे चाललो. पण इथे एवढे सारे मंदिर आहेत आणि एवढे छान छान कलाकृती म्हणजे कोरलेल्या आहेत ना दगडांवर, बघून खूप आश्चर्य वाटतं. कारण प्रत्येक दगडावर काही ना काही कोरीव काम केलेलं आहे. तुम्हाला एक साधं हे नमुना दाखवतो. हे बघा इथे ही डिझाईन केली, खाली डिझाईन, अशा प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. आणि हे बघा ह्या साईडला हे बघा पूर्ण खांबांवर ना नक्षीकाम म्हणजे हे देवी देवतांचे फोटोज वगैरे म्हणजे मूर्त्या वगैरे काढलेले आहेत ते पुन्हा शिलाकाम. इथे बघा हे सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे बघाल ना तिथे काही ना काही कलाकृती केलेली आहे. आणि खूप मोठं आहे हे, म्हणजे बाहेरून दिसतंय ना त्यापेक्षा खूप मोठं आहे. बाहेरचा फक्त एंट्रन्स होता तो तेवढा मंदिरासारखा वर घुमडसारखा केला होता आणि त्याच्या आतमध्ये एवढे मंदिर आहेत. हे बघा इकडे सुद्धा मंदिर आहेत. ह्या बाजूला ती पण बघा तिकडे कशी कलाकृती केली, म्हणजे बाप रे भारी आहे. बघण्यासारखं खूप काय आहे पण वेळ पाहिजे तेवढा. तर आपण चालू आहोत मंदिरात आणि लाईन खूप मोठी आहे, लाईनमध्ये थांबायला लागणार आहे आपल्याला. मंदिरातून बाहेर आहोत आणि मंदिरामध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो काही काढू शकत नाही आपण इथे. सो आता इथे मंदिर आहेत, भरपूर मंदिर आहेत, पण त्याच्यामध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही. विरूपक्ष मंदिराचं अजून एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराच्या बाजूच्या साईडला असणारी लक्ष्मी हत्तीन. ह्या हत्तीनेचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. लक्ष्मी हत्तीनेच्या आशीर्वादाने यश प्राप्त होतं. लोकांची गर्दी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आपण आलो तेव्हा सुद्धा लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी लाईन लागली होती. विरूपक्ष मंदिर बघितल्यानंतर आपण पुढे निघालो जवळच असलेल्या कडलेकालू गणेश मंदिर. हे मंदिर विजयनगर स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहेच, पण त्याचप्रमाणे कडलेकालू गणेश मूर्ती हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून तर कडलेकालू गणेश मूर्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एकाच खडकात कोरलेली आहे आणि ह्या मूर्तीची उंची तब्बल या मूर्तीला कडलेकालू गणेश मूर्ती नाव पडण्याचे कारण म्हणजे इथल्या स्थानिक भाषेमध्ये कडले म्हणजे हरभरा आणि कालू म्हणजे दाना. हरभऱ्याच्या दाण्यासारखे पोट ह्या गणपतीच्या मूर्तीचे आहे, त्याच्यामुळे ह्या मूर्तीला कडलेकालू असे नाव देण्यात आले आहे. आता आपण पुढे चाललो आहोत ते मुख्य बाजारपेठेमध्ये आणि तिकडूनच पुढे जायचे आपल्याला मातंग पर्वतापर्यंत, कारण तिकडून ना सनसेट खूप छान दिसतोय. सर्वांनी सांगितले की तिकडून सनसेट बघ खूप छान वाटतोय. सो आता सनसेट व्हायला तर वेळ आली, ऑलमोस्ट 5 वाजलेत. सो आपण 1-1.5 किलोमीटर जास्त अंतर आहे वॉकेबलच करायचं आहे, कारण मधून मार्केटमधून जाणार आहोत आणि तिथे पण भरपूर काय असं डेकोरेटिव्ह आणि छोटे छोटे मंदिरंसुद्धा आहेत. तर ते बघत बघत पुढे जाऊ. इथे आहे जो फेस्टिवलचा एंट्रन्स, हा मेन एंट्रन्स, आणि साईडला पण असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे बऱ्यापैकी. हे बघा पूर्ण तयारी चालू आहे. फूल वगैरे नको व्हायला म्हणून पाणी वगैरे टाकतात. आपण चाललो तसं मातंग पर्वताकडे, आणि मातंग पर्वतानंतर इथे बाजूलाच ना विजय विठ्ठल टेम्पल पण आहे, पण एक्झॅक्टली कुठे नक्की माहिती नाही. तर थोडं विचारूनच जायला लागेल, कारण नवीन प्लेस आहे, तेवढं काय माहिती नाही. तर व्हेर इज द विजय विठ्ठल टेम्पल? विजय विठ्ठल टेम्पल हां इकडे you know विजय टेम्पल live there and Matang Parvat 100 होता सर इसा होता सर Matang Parvat this way ना Matang Parvat okay थँक्यू. सो
इकडून आता मातंग पर्वतला जायचं आहे, कारण विजय विठ्ठल टेम्पल ना एक्झॅक्टली थोडं आतमध्ये आहे, त्यांना पण एक्झॅक्टली माहिती नव्हतं. सो आपण आधी हे बघू, सनसेट करू, हवं तर पण उद्या येऊ आणि मग राहिलं तर ते आपण करू उद्या. पण आता कारण चढायला एक 10-15 मिनटं जास्त लागतील आणि वर थोडी टेकडी आहे, डोंगर भाग आहे. हा जो मागे दिसतोय ना आपल्या, तिकडे वर चढायचं आहे आपल्याला. हो, हे आहे मातंग पर्वतकडे जाण्याचा रस्ता. हो, फायनली आपण इथे मातंग पर्वतावर पोचलो आहे. खाली देवीचं मंदिर घेतलं आणि आता वर टॉपला आलो आहोत. टॉपला पण थोडं क्राऊड आहे, कारण आता थोड्या वेळाने सनसेट होणार. इकडे सनसेट आणि पूर्ण इकडे बघताय तुम्ही, ह्या साईडला पूर्ण हा आपला हम्पीचा एरिया, म्हणजे आपण जे बघितलं विरूपाक्ष मंदिराने इथे प्रोग्राम चालू आहेत ते. सो तर आता मगाशी आपण आलो मातंग पर्वतावरून आणि खाली जाऊन रूममध्ये फ्रेश वगैरे झालो आणि आता पुन्हा फ्रेश होऊन आलो आहोत जे प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्राम वगैरे चालू आहेत ते बघण्यासाठी. सो पब्लिक वगैरे खूप आहे आणि पूर्ण सजावट केली, लायटिंग वगैरे केली, तुम्ही बघितलं असेल मगाशी पण. सो लायटिंग वगैरे खूप आहे आणि छान वाटतं आहे. आणि मेन म्हणजे भारी ह्याचं वाटतं आहे की एकटाच आलो आहे, सोलो ट्रॅव्हल करतो आहे एका वेगळ्या स्टेटमध्ये आणि अननोन प्लेस आहे, अननोन लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये काहीच माहिती नाही काय म्हणजे कम्युनिकेट करताना थोडं प्रॉब्लेम होतो आहे, कारण मोस्ट ऑफ लोकांना हिंदी पण कळत नाही, थोडंफार काही लोकांना इंग्लिश समजतं, त्याच्यामुळे थोडंफार आपण बोलू शकतो त्यांच्याशी. इकडे आलो होतो आणि इकडे ना 3-4 ठिकाणी जास्त स्टेज आणि प्रोग्राम चालू आहे, तर नक्की आता कुठे जायचं हे कळत नाही. एकदा विचारपूस करू आणि नंतर मग आपण ठरवू कुठे जायचं ते.
ಹಿಂಗಾತಿ ಸಿಗವಲ್ಲಿ ಕೈಗೆ ಹೊರಗಡೆ ಹೀಟನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿ ಓಡೋ ಕೊಡ್ತೀಯ We're